नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग खरं तर खूप उशिरा आल्यामुळे रिव्ह्यू द्यायला देखील उशीर होतोय. तर अर्जुन आता अजूनही तोच विचार करत असतो, की महिपतला तर मी डील ऑफर केली आहे, पण तो खरंच आज कोर्टामध्ये त्याला हजर केल्यानंतर तोंड उघडेल की नाही? आता खरं तर अर्जुनलाही थोडीशी भीतीच वाटतेय याची. आता तेवढ्यातच सायली तिथे येते आणि अर्जुनला बोलते, की "हे काय? तुम्ही नाश्ता करायला खाली आला नाहीत? सगळ्यांचा नाश्ता झाला देखील." तेवढ्यात अर्जुन बोलतो, की "हो, येतच होतो मी आता. थोडासा उशीर झाला मला." त्यावर आता सायली त्याला विचारते, "काय हो? पण आपल्या हाती जो हा महिपतचा फोन लागलाय, त्याचा आपल्याला कोर्टामध्ये काही उपयोग होईल का? काही पुरावे वगैरे म्हणून सादर करता येईल का?" त्यावर आता अर्जुन बोलतो, की "पाहूयात आपण. फारसा काही उपयोग होईल असं तर मला काही वाटत नाहीये या फोनचा, पण तरीही आपण प्रयत्न करून पाहूयात." त्यावर आता सायली अर्जुनला बोलते, की "अहो, तुम्हाला एक गंमतच सांगायची राहिली. म्हणजे काय झालं, रात्री मी झोपले होते ना, तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये तुम्ही आलात." आता मात्र अर्जुन लगेच बोलतो, "म्हणजे मी तुझ्या शेजारी झोपलो होतो तरी देखील स्वप्नामध्ये आलो होतो का?" त्यावर आता सायली त्याला सांगते, की "हो ना, आणि मी खूप चिडले होते तुमच्यावर. म्हणजे तुम्ही माझ्यापासून काहीतरी गोष्ट लपवून ठेवली होती आणि म्हणूनच मग मी खूप जास्त चिडले होते. मी इतके रागावले होते, की मी तडक माझी बॅग भरली आणि मी घर सोडूनच निघाले. म्हणजे तुम्ही मला थांबवायचा प्रयत्न केलात, पण मी मात्र कोणाचं काहीच ऐकलं नाही आणि तडक घर सोडूनच निघाले." आता खरं तर हे ऐकल्यावर अर्जुनचा चेहरा पडतो. आता अर्जुन मात्र सायलीकडे पाठमोरा होतो आणि आता विचार करत असतो, की आपण तर खरंच हिच्यापासून गोष्टी लपवल्या आहेत. खरंच हिच्याशी खोटं बोललोय आणि आता ते हिला कसं सांगावं? तर सायली बोलते, की "तुम्हाला काय झालं अचानक?" "अहो, मी तर फक्त स्वप्नामध्ये काय दिसलं ना, तेवढंच सांगत होते." "बरं ते जाऊ द्या. मी तर आजकाल इतक्या गोष्टी विसरायला लागलीये ना आता. मला एक सांगा, की काल तुम्ही मला फोन केला होतात अस्मिताताईंबद्दल विचारायला आणि तेव्हा तुम्ही खूप तुटक-तुटक बोललात. काही प्रॉब्लेम झालाय का?" त्यावर आता अर्जुन तिला सांगतो, की "नाही, मी तर फक्त अस्मिताताईबद्दलच बोलायला फोन केला होता." त्यावर सायली विचारते, "पण तर तुम्हाला अस्मिताताईंबद्दल माहीतही नव्हतं ना?" अर्जुन सांगतो, की "हो, अगं मार्केटमध्ये ना काल एक गंमत झाली खरं तर. म्हणजे काय झालं, की सगळ्या भाज्या घ्यायला गेलो मी आणि सगळ्या भाज्यांमध्ये ना एक असं विचित्रच भाजी ठेवली होती. म्हणजे ना ते असं लाकूडच ठेवलं होतं. लाकडासारखी भाजी होती." त्यावर आता सायली विचारत पडते, की "लाकूड? लाकडासारखी कुठली भाजी असते?" त्यावर अर्जुन आता बोललो, की "मग मी त्या बाईला विचारलं, की या सगळ्या भाज्यांमध्ये हे असं लाकूड कशाला ठेवलंय बरं?" तर तिने त्या भाजीचं काहीतरी वेगळंच नाव सांगितलं माहीत आहे त्याला. काहीतरी सुरण असं काहीतरी नाव सांगितलं त्या बाईने त्या भाजीचं. "अशी पण भाजी असते का?" आता खरं तर हे ऐकल्यावर सायलीला मात्र हसू येतं आणि सायली जोरजोरात हसत असते आणि बोलते, की "हे काय? तुम्ही सुरणला लाकूड समजलात? अहो, ती भाजी असते, त्याची भाजी करतात." आणि आता तीच बोलते, की "मला आता हे समजलंय म्हटल्यावर हे पूर्ण आजीला आणि आईंना पण सांगायलाच हवं. मी लगेच जाते त्यांना सांगायला." आता मात्र अर्जुन चिडतो आणि तिला बोलतो, की "नाही, नाही, अजिबातही त्या दोघींना काहीही सांगायचं नाहीयेस." सायली मात्र त्याचं अजिबातही ऐकत नाही आणि बोलते, की "नाही, नाही, हे तर मी सांगणारच आहे." आता खरं तर सायली पुढे पळत असते आणि अर्जुन आता तिच्या मागोमाग पळत असतो, की तिने आता अर्जुनची झालेली फजिती घरात कोणाला सांगू नये म्हणून. आता अर्जुन सायलीच्या मागे माग पळत किचनमध्ये येतो, तर तिथे कल्पना आणि पूर्णा आजी आधीपासूनच असतात. तर आता सायली पुढे पळत असते, तर अर्जुन तिच्या मागोमाग पळत असतो आणि बोलतो, की "नाही, नाही, अजिबातही कोणाला काही सांगायचं नाहीये" वगैरे. आता सायली मात्र कल्पनाच्या मागे जाऊन लपते आणि बोलते, की "नाही, मी तर सांगणारच आहे." त्यावर कल्पना बोलते, की "अरे काय चाललंय तुमचं? लहान बाळासारखे काय पळताय तिकडे-तिकडे? काय सांगायचंय सायली नक्की?" आता पूर्णा आजी देखील विचारते, की "काय झालंय? काय सांगायचंय नक्की?" त्यावर आता सायली बोलते, की "सांगू का? नाही, मी सांगणारच आहे." तर अर्जुन मात्र तिलाच बोलत असतो, की "हे बघ, अजिबातही काही सांगायचं नाहीयेस आणि पूर्णा आजी मी पण काही सांगायचं नाही हां, आणि तुम्ही दोघींनी देखील काहीही ऐकायचं नाहीये." त्यावर आता कल्पना बोलते, की "अरे पण काय झालंय नक्की? ते तर सांगा आम्हाला."
त्यावर आता सायली सांगते की हे भाजीवालीकडे गेले आणि ते सुरणाला लाकूड बोलले म्हणून. आता हे ऐकल्यावर कल्पना आणि पूर्ण आजी दोघीही खूप हसत असतात अर्जुनला. आणि कल्पना बोलते की अर्जुन, अरे काय म्हणजे तू लाकूड बोललास का सुरणला? त्यावर पूर्ण आजी बोलते, अर्जुन तू ना फक्त वकिलीच कर, तुला बाकी काही जमणार नाहीये हं. तर आता अर्जुन बोलत असतो की हो ना, ते लाकडासारखंच तर दिसतं, सेम टू सेम दिसतं ते लाकडासारखंच, म्हणून मी त्याला लाकूड समजलो. आता सायली त्याला बोलते की ठीक आहे, एक काम करा, आता तुम्ही डोळे बंद करून आहे ना आमच्याकडे पाठमोरं उभं राहा बरं, एक गंमत आहे. त्यावर अर्जुन बोलतो की आता काय गंमत आहे बरं? आता त्यावर कल्पना बोलते की अरे ती सांगतेय तर ऐक ना तिचं. आणि आता अर्जुनने डोळे बंद केल्यानंतर सायली आता एक लाकूड आणि सुरण घेऊन तिथे येते. आता दोघेही शेजारी शेजारी ठेवलेले असतात आणि अर्जुनला सांगते की आता यामध्ये सुरण कुठलं आहे आणि लाकूड कुठलं आहे ते ओळखा बरं. आता दोन्हीही वस्तू इतक्या सारख्या दिसत असतात की खरं तर अर्जुनला ओळखताच येत नाही. तर अर्जुनचं म्हणणं असतं की हे दोन्हीही आता लाकूडच आहेत. त्यावर पूर्ण आजी अर्जुनला बोलते की अर्जुन, तुला काय बाकी दुसरं काही काम जमणार नाहीये, तू आपला फक्त वकिलीच कर हं. त्यावर अर्जुन बोलतो की अगं बघ ना किती सेम सेम दिसतंय ते. आता यांचा इथे लाकूड आणि सुरण शोधण्याचाच कार्यक्रम सुरू असतो. तर तेवढ्यातच आता तन्वी मात्र जोरजोरात आरडाओरडा करतच आता हॉलमध्ये येते आणि जोरजोरात आरडाओरडा करत असते की सगळ्यांनी लगेचच्या लगेच इथे या. आता तिचा हा आरडाओरडा गोंधळ ऐकून सगळेच आता तिथे हॉलमध्ये जमा होतात. त्यावर पूर्ण आजी विचारतात, तन्वी काय आरडाओरडा लावलायस, काय गोंधळ करतेस हा सकाळी सकाळी बरं? त्यावर आता तन्वी बोलते की माझ्या कपाटामध्ये कोणी शोधाशोध केली आहे, माझं कपाट कोणी उघडलं होतं, मी किती वेळा सांगितले की माझ्या खोलीमध्ये आलेलं, माझ्या कपाटाला माझ्या वस्तूंना हात लावलेलं मला अजिबातही चालत नाही म्हणून, आणि तरी देखील कोणीतरी माझ्या खोलीमध्ये येऊन माझ्या कपाटाला हात लावला होता. कोणी केलंय हे सगळं? त्यावर आता पूर्ण आजी तिला विचारते, तुझ्या खोलीतून काही चोरीला गेलंय का? तुझ्या कपाटामधनं एखादी वस्तू चोरीला गेली आहे का, हरवली आहे का? आता खरं तर तन्वीला आठवतं की महिपतचा फोन तर मात्र आता गायब आहे. पण आता या सगळ्यांसमोर ती आता महिपतच्या फोन सोबत काही बोलूही शकत नसते. त्यामुळे आता तिचा खरं तर नाईलाज होतो आणि तिला बोलताही येत नाही की आता फोन चोरीला गेलाय वगैरे. त्यावर आता तन्वी गप्पच बसते. तर रविराज बोलतो की तन्वी, पूर्णाई तुला काहीतरी विचारतायत, त्याचं उत्तर दे. आता मात्र नाईलाजाने तन्वी तोंड उघडते आणि बोलते की बाबा, काही चोरीलाच जायला हवंय का? नाही म्हणजे कोणीतरी माझ्या नकळत खोलीमध्ये आलं होतं, कपाट उघडलं, कपाटातल्या वस्तू अस्ताव्यस्त केल्या, हे पुरेसं नाहीये का? त्यावर आता सायली बोलते की तन्वी, तुझा रोख माझ्याच दिशेने आहे, हे सगळं काही समजतंय मला. नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी आले होते तुझ्या खोलीमध्ये? आणि कशावरून? मी सोडून दुसरं कोणीही येऊच शकतं ना तुझ्या खोलीमध्ये. आणि तुझ्याच हलगर्जीपणामुळे परवा काय झालंय माहिती आहे ना, दरवाजा उघडा राहिला आणि त्याचे सगळे परिणाम आपण सर्वांनी पाहिलेच. काय सांगावं, कदाचित तीच व्यक्ती परत आली असेल. त्यावर आता तन्वी देखील खूप चिडते. त्यावर अश्विन बोलतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय की ती व्यक्ती परत आली असेल का आपल्या घरामध्ये चोरी करण्याच्या हेतूने वगैरे? त्यावर आता तन्वी बोलते की त्या व्यक्तीचा आणि माझ्या कपाटाचा संबंध तरी काय असेल, ती व्यक्ती का येईल बरं परत इथे? त्यावर आता कल्पना तिला बोलते की तन्वी, तुझ्या खोलीमध्ये ना साफसफाई करण्यासाठी देखील तू कोणाला येऊन देत नाही. अगदी विमलला देखील तुझ्या कपाटाजवळ येऊन देत नाहीस किंवा खोलीमध्ये तू साफसफाईसाठी येऊन देत नाहीस. मग आता तू असं कसं काय बोलू शकतेस? आणि तसंही तुझ्या कपाटामध्ये सर्व काही अस्ताव्यस्त ठेवलेलं असतं. पण आता खरं तर अश्विन मात्र तन्वीची बाजू घेऊन बोलत असतो आणि बोलतो की असं नाहीये काका, अरे मी स्वतः पाहिलंय की तन्वीच्या कपाटातील कपडे इकडे तिकडे झालेले होते सगळे वर खाली. त्यावर आता अर्जुन बोलतो की अश्विन, अरे तू तिची बाजू घेणं तरी बंद कर. अरे
कोणी का जाईल तुमच्या खोलीमध्ये आणि कोणी का तिच्या कपाटाला हात लावेल? त्यावर आता अश्विन सांगतो की मी तिची बाजू घेतच नाहीये मुळात. पण खरंच तिच्या कपाटामधील वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या होत्या. त्यावर आता प्रताप बोलतो की हे बघा, हे एवढा गोंधळ घालण्याइतकं ना काहीही झालेलं नाहीये आणि मुळातच तुझ्या खोलीमध्ये कशाला कोणी जाईल? त्यावर रविराज देखील बोलतो की माझा तर या मुलीवर विश्वासच नाहीये आणि मला तर असंच वाटतं नेहमी की ही जेव्हा कधी बोलण्यासाठी तोंड उघडेल ना, तेव्हा मात्र ही नेहमी खोटंच बोलेल. आता अश्विन मात्र नेहमीप्रमाणे सर्वांसमोर तन्वीची बाजू घेऊन सर्वांना सांगायचा प्रयत्न करत असतो की तिच्यावर नाही पण कमीत कमी माझ्यावर तरी विश्वास ठेवा, की खरंच तिचं कपाट अस्ताव्यस्त झालेलं होतं. खरंच कोणीतरी त्या कपाटामध्ये काही शोधाशोध वगैरे केली असेल किंवा ते उघडलं असेल वगैरे. पण मात्र कोणीही त्यांचं काहीही एक ऐकून घ्यायला तयार नसतं. त्यावर आता तन्वी देखील बोलते की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? कोणीतरी खरंच आलं होतं आणि कोणी बाहेरून आलं नव्हतं, याचा अर्थ घरातलंच कोणीतरी असणार आहे. कोणी माझ्या कपाटाला हात लावला होता? त्यावर मात्र आता सगळेच जण चिडतात आणि अश्विन देखील आता बोलतो की तन्वी जाऊ दे, चल आपण जाऊया तिथून. आणि तन्वी आणि अश्विन त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. आता ते निघून गेल्यानंतर रविराज बोलतो की ही मुलगी ना कधीही सुधारणार नाहीये. त्यावर आता प्रताप त्याला समजावतो की आम्ही आता तिच्याकडे दुर्लक्ष करायची सवय करून घेतलीये. तू ही सवय करून घे म्हणजे तुला काही त्रास होणार नाही. त्यावर आता पूर्ण आजी बोलते की हो, पण एवढा गोंधळ घालायचीही काही गरज नव्हती. तिच्याशी बोलायला हवंय आपल्याला. आणि आता सगळेच जण तन्वीशी बोलायला जातात. तर सायली इकडे अर्जुनला आता नाश्ता वाढत असते. अर्जुन मात्र अजूनही तोच विचार करत असतो महिपतचा. तर सायली त्याला बोलते की काय हो, कशी तडफडत होती ना ती? नाही म्हणजे तिला समजलं असेल कदाचित की महिपतचा फोन गायब झालाय म्हणून आणि तो आपल्याकडेच आहे. म्हणूनच तर ती एवढी चिडली होती आणि एवढा गोंधळ घातला तिने. त्यावर अर्जुनही बोलतो की हो, बरोबर असंच असेल. म्हणजे अजून देखील तन्वी महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. नाही, नागराजच्या तर ती क्लोजमध्ये होतीच, पण ती महिपतच्या देखील कॉन्टॅक्टमध्ये. या तिघांनी मिळून न काय काय केलं असेल? त्यावर सायली बोलते की आपल्याला हेच तर शोधायचंय. आणि आता मात्र मी प्रियावरून माझी नजर जराही हटू देणार नाहीये. तर आता प्रिया म्हणजेच ही तन्वी आता तिच्या खोलीमध्ये आली आहे आणि खरं तर खूप जास्त चिडलेली आहे ती. कारण आता महिपतचा फोन गायब झालाय म्हटल्यानंतर तिलाही संशय आहे की हे सगळं काही सायली अर्जुननेच केलंय. आता तिच्या मागोमाग अश्विन देखील खोलीमध्ये येतो आणि तो तन्वीला चोरडत असतो की तन्वी, इतकी काय गरज होती बाहेर एवढा तमाशा करायची, सकाळी सकाळी एवढा आरडाओरडा करायची? अगं एवढं काय झालं होतं तेव्हा? त्यावर आता तन्वी बोलते काय झालं होतं म्हणजे? अरे, माझं कपाट कोणीतरी मला न विचारता, मी नसताना त्यातल्या वस्तू कोणीतरी इकडे तिकडे केल्या, हे पुरेसं नाहीये का? त्यावर आता अश्विन देखील चिडतो तिच्यावर आणि बोलतो की हो, पण बाहेर तर म्हणालीस तू, तुझी कुठलीही वस्तू हरवलेली नाहीये किंवा कुठलीही वस्तू चोरीला वगैरे गेलेली नाहीये. जर काही हरवलं नाहीये, काही चोरीला गेलं नाहीये, मग इतकं काय होतं त्यामध्ये रिॲक्ट करण्यासारखं? त्यावर आता तन्वी बोलते की हे काय, म्हणजे बाहेर सगळ्या समोर तू माझी बाजू घेत होतास आणि घरात आल्यावर तूही आता त्यांच्यासारखंच बोलतोयस का माझ्याशी? त्यावर आता अश्विन देखील चिडतो तिच्यावर आणि बोलतो की हे बघ, मी दादाला जे सांगितलं होतं ना, तेच तुला देखील सांगतोय की मी काही कुणाची बाजू वगैरे घेत नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर काही वस्तू चोरीला गेली नाहीये, हरवली नाहीये, तर एवढा गोंधळ देखील करायला नकोय घरामध्ये. आणि तू जर हे असं काही करणार असशील तर कमीत कमी मला आधी सांगत तरी जाणं, माझ्याशी नीट बोलत तरी जाणं. आता मात्र तन्वीचा पारा चढतो, पण तन्वी मात्र विचार करते की नाही नाही, ह्याच्यावर आवाज चढवून काही मला जमणार नाहीये, मला याच्याशी नीटच वागावं लागेल. आणि आता म्हणून ती रडायचं नाटक करते. आणि आता ती रडत रडतच बोलते की कसं सांगणार होते अरे मी घरच्यांना नीट शांततेमध्ये व्यवस्थित? तू पाहिलं नाहीस का, ते लोक माझं ऐकून तरी घेतायत का काही? आणि कसं सांगणार होते बरं मी, सांग ना. अरे, या घरची सून म्हणून माझी काही देखील किंमत नाहीये. कचऱ्या इतकी किंमत करतात रे ते माझी, कचऱ्यासारखं वागवतात ते मला. आणि तू तरी काय वेगळं वागवतोस रे मला?
आता हे ऐकल्यावर मात्र अश्विन लगेच विरघळतो आणि त्याला खरंच वाटतं की आता हिला खरंच खूप या सगळ्याचं वाईट वाटलंय. आणि आता तोही तिला बोलतो की तन्वी, अगं असं काहीही नाहीये. अगं तूच सांग की मी नक्की काय करू, कसा वागू? त्यावर आता तन्वी मात्र तिला लक्षात येतं की आता हा मात्र विरघळलाय. त्यावर आता ती मनातच बोलत असते की तू काहीच करू नकोस. तू फक्त ना मी सांगेल तसा माझ्या मनासारखं वागत जा. मी सांगेल तसं ऐकत जा. इतकं जरी केलंस ना तू, तरी पुरेसं आहे माझ्यासाठी. तर इकडे जेलमध्ये हा महिपत आता साक्षीचाच विचार करतोय, की आता अर्जुनला देखील समजलंय साक्षी जिवंत आहे आणि साक्षी देखील इतकी कशी काय अशी बेफिकीरपणे वागू शकते, की बाहेर फिरतीये आणि बाहेर फिरत असतानाच आता अर्जुनने तिचे फोटो काढलेत. अर्जुनला देखील समजलंय का ती जिवंत आहे म्हणून. नाही, आता तिच्या सुरक्षेसाठी काहीतरी करायला हवं आणि आता म्हणूनच तो त्या बनसोडे हवालदाराला बोलवतो आणि त्याला सांगतो की मी तुझ्याकडे एक चिठ्ठी देतो. ती चिठ्ठी फक्त तू मी सांगेल त्या पत्त्यावर नेऊन द्यायची. एवढंच काम करायचंय तुला फक्त. तुला मी मालामाल करून टाकेल. आता मालामाल होणार म्हटल्यावर तो हवालदारही लगेच तयार होतो आणि आता कागद आणि पेन देतो महिपतकडे चिठ्ठी लिहायला. आता महिपतला चिठ्ठी लिहिताना पाहून नागराज लगेच बोलतो की महिपत, अरे त्या चिठ्ठ्याचा पट्या काय लिहितोयस रे? हे बघ, फोन आहे माझ्याकडे, फोन. काय ऑर्डर करायचंय का तुला? कर कर, याच्यावरून फोन कर. आता महिपतचं तर खरंच तर इथे कामच झालेलं असतं. महिपत आता लगेच नागराजकडनं फोन घेतो आणि साक्षीला फोन करतो आणि तिला सांगतो की हा मी बोलतोय म्हणून. आणि हे बघ, माझी अजिबातही काळजी करू नकोस. मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. आता जिथे कुठे असशील ना तिथून डायरेक्ट गायब व्हायचं. थोडे दिवस कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये वगैरे राहायचं नाही. पार 113% असं गायब व्हायचं ना का कोणाच्याच हाती लागणार नाहीस तू. आणि हा, ह्या फोन नंबरवर परत काही फोन बिन करू नकोस. माझी काळजी करू नकोस, मी इथं व्यवस्थित आहे. तू मात्र तिथे तुझी काळजी घे. आता असं बोलून हा महिपत फोन ठेवून देतो आणि डायल लिस्टमधनं तो नंबर देखील डिलीट करून टाकतो. आणि आता तो फोन देतो नागराजकडे, तर नागराज त्याला विचारतो की काय ऑर्डर केलंय, काय मागवलंय सांग ना. त्यावर महिपत बोलतो की इतकी काय रे घाई तुला, कळेलच ना काय मागवलंय, काय ऑर्डर केलंय ते. तर इकडे अर्जुन अजून देखील महिपतचाच विचार करतोय की महिपतने आता अर्जुनच्या डीलचा काय विचार केला असेल. तो आज कोर्टामध्ये तोंड उघडेल की नाही, कोर्टाची तारीख भेटेल की नाही, आता याच विचारामध्ये अर्जुन असतो. आणि आता तेवढ्यातच त्याला चैतन्याचा फोन येतो. तर चैतन्य अर्जुनला सांगतो की आजचीच तारीख भेटली आहे आपल्याला कोर्टाची, त्यामुळे महिपतला आपल्याला तिथे हजर करावं लागेल. पण अरे तू इतक्या घाईने महिपतला का हजर करतोयस वगैरे, तू कमीत कमी सायली वहिनीला हे सगळं सांगायला हवं आहेस ना. त्यावर आता अर्जुन सांगतो की हे बघ, मी त्याला जे काही डील दिली आहे त्याचा त्याला जास्त विचार करायला वेळ मिळू नये ना, म्हणून इतक्या घाईने तातडीने आपल्याला त्याला कोर्टामध्ये हजर करायचंय. आणि आता खरं तर साक्षीची धमकी दिली आहे मी त्याला म्हटल्यानंतर तो तोंड उघडेल अशी मला तरी खात्री आहे. त्यामुळे तो आज कोर्टामध्ये काही बोलतोय का की नाही ते तरी पाहूयात आपण. तर आता अर्जुन चैतन्य सोबतच बोलत असतो. तर तेवढ्यातच आता सायली तिथे येते. आता सायली तिथे आल्यावर अर्जुन मात्र पुढे जास्त काही बोलत नाही आणि फोन ठेवून देतो. त्यावर सायली विचारते की काय झालं, कोणाचा फोन होता. त्यावर अर्जुन सांगतो की चैतन्याचाच फोन होता. आपल्याला आजचीच तारीख भेटली आहे कोर्टाची. त्या आज महिपत आणि नागराजला परत एकदा कोर्टामध्ये हजर करायचंय. त्यावर आता सायली विचारते की पण एवढ्या घाईने का? नाही म्हणजे आपल्या हातामध्ये तर काही सबळ पुरावा देखील मिळाला नाहीये आपल्याला. त्यावर अर्जुन सांगतो की हो, पण कदाचित या साक्षीदारांच्या साक्षीवरून तरी आपल्याला काही पुरावे वगैरे हाती लागू शकतील किंवा काही होऊ शकतं की नाही तेच पाहायचे आपल्याला. त्यावर सायलीही बोलते की ठीक आहे, चला मी हे आवरून येते. आणि आता दोघे जणही पटकन आवरून आता कोर्टात जायला निघतात. तर आता हा इकडे सचिन त्या साक्षीच्या घरामध्ये राहतोय आणि आता खरं तर ती साक्षी घरामध्ये कुठेच नाहीये रात्रीपासून. म्हणजे महिपतने तिला फोन केल्यापासून ती आता घरीच आलेली नाहीये. तर हा सचिन आता तिला घरामध्ये शोधत असतो, पण साक्षी काही त्याला कुठे सापडेना. त्यावर तो विचार करतो की हे काय, म्हणजे सॅम रात्रभर घरीच आले नाहीये,
ती रात्रीची बाहेर पडली आहे, ती अजून देखील घरी आली नाही आहे. आणि त्याला आठवतं की काही दिवसांपूर्वी ती किती चिडली होती, किती ॲग्रेसिव्ह झाली होती, वस्तूंची फेकाफेक वगैरे करत होती. आणि आता हा तिला फोन करून पाहतो तर खरं तर साक्षीचा फोन देखील आता बंद येतोय. आता त्याला काय वाटलं असेल माहीत नाही. कदाचित त्याला हेच वाटलं असेल की ही परत एकदा आता अस्मितावर हल्ला वगैरे करायला गेली की काय? त्यामुळे आता तो परत कोणाला तरी फोन करून पाहत असतो. आता कदाचित तो इथे अस्मितालाच फोन करून पाहत असावा, कारण अजून तरी सॅम घरी आली नाहीये म्हटल्यानंतर ही रात्री परत अस्मिताकडे तिला काही नुकसान पोहोचवायला गेली की काय? आता हेच याला कदाचित चेक करायचं असावं. तर इकडे कोर्टामध्ये आता सायली, अर्जुन, चैतन्य पोहोचलेत आणि पोलीस देखील आता नागराजला घेऊन तिथे आलेत. तर नागराज मात्र आता अर्जुनला बोलतो की अर्जुन, अरे तू कसला सूड उगवतोयस माझ्यावर? नाही म्हणजे एक केस झाली का दुसरी केस टाकतोयस माझ्यावर? नक्की कसला सूड उगवायचा आहे? अरे मी काय वाकडं केलंय तुमचं? अरे माझ्या बायकोवर किती प्रेम आहे, आमचं किती जुनं लग्न आहे, किती प्रेम आहे माझं तिच्यावर, आणि तरी देखील तू मला या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये अडकवलंस का? अरे तुम्हीच तिला फूस लावलीत वगैरे असं काहीच तो आता सायली आणि अर्जुनला बोलत असतो. त्यावर अर्जुन बोलतो की तुझ्या भावाला आणि तुझ्या बायकोला तू किती नुकसान पोहोचवलंयस, किती त्रास दिलायस ना, हे तू आठव आता. आणि आता जेव्हा नागराजला पोलीस कोर्टामध्ये घेऊन जात असतात, तेव्हा आता जाताना अर्जुन त्याला बोलतो की तुला काय वाटलं? तुझा जो काही हुकुमाचा पत्ता होता ना, तो समजलाय मला, आणि त्याला मी लवकरच आता सगळ्यांसमोर आणणार आहे. आता हे ऐकल्यावर खरं तर नागराज देखील आश्चर्यचकित होतो की आता अर्जुनला नक्की काय समजलंय. रविराज, सुमन, प्रतिमा आणि प्रताप सगळेच आता कोर्टाच्या बाहेर उभे असतात. त्यावर आता अर्जुन, चैतन्य, सायली त्यांच्याकडे येतात आणि अर्जुन सांगतो की सायली तू ह्या सगळ्यांना घेऊन आत चल, आम्ही आलोच. आणि तेवढ्यातच आता पोलीस महिपतला देखील घेऊन येतात तिथे. आता महिपतला आल्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की महिपत, मी काय सांगितलं काल ते लक्षात आहे ना तुझ्या? नागराज विरोधात बोलणार आहेस ना तू आज? नाही, यातच तुझं आणि तुझ्या मुलीचं, साक्षीचं भलं आहे. यातच तुमच्या भविष्याचं काहीतरी भलं होऊ शकतं. ते तितक्यातच आता चैतन्य बोलतो की याच्याकडे पाहून हा आजही काही बोलेल की नाही शंकाच आहे. त्यावर आता महिपत बोलतो की ए गडकरी, अरे गपना, अरे तुझा सासरा होणार होतो मी, जरा नीट बोल माझ्याशी. त्यावर आता अर्जुन महिपतला बोलतो की हो, नाही तुला आता काय उत्तर द्यायचं आहे ना ते तू चैतन्यालाच दे. त्यावर आता पुढील भागामध्ये आहोत की आता कोर्टामध्ये केस सुरू असते आणि अर्जुन महिपतला विचारतो की तो अपघात कोणी घडवून आणला. त्यावर महिपत आता कबुली देतो की हा अपघात मात्र त्यानेच घडवून आणलाय. आणि अर्जुन त्याला पुढे विचारतो की नक्की कोणाच्या सांगण्यावरून तू हा अपघात घडवून आणलायस. आता मात्र महिपत गप्प होतो आणि महिपत गप्प झाल्यावर अर्जुन आता कसलेसे फोटो घेऊन आलाय आणि सांगतो की तू आता तोंड उघडतोस की मी हे फोटो आता जज साहेबांना दाखवू. आता त्या फोटोंची धमकी दिल्यावर महिपत तोंड उघडेल की नाही हे मात्र आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.